नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे। ते नमस्कारोनी आता राजन संस्मृत्य संस्मृत्य संवादमि ममद्भुतं। केशवार्जुनयोः पुण्यम ऋष्यामि च मुहुर्मुहुः। राया हे बोलता विस्मित होय। तेनेची मोडावला ठाये। रत्निकी रत्नकिळाये झाकोळीत जैसी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने विश्वमौली ज्ञानोबारायांच्या मुखारविंदातून सकल साधकीय जगताचा उद्धार व्हावा याकरता सत्यवादाच्या तपातून प्रकट झालेला ज्ञानेश्वरीसारखा अलौकिक ग्रंथ आणि त्या ग्रंथातील आपण कलशाध्याय अर्थात 18वा अध्याय यथामती यथाशक्ती त्याचा आपण विचार करत आहोत। साधकाचा जोपर्यंत उद्धार होत नाही तोपर्यंत आचार्यांनी सांगण्याकरता कंटाळा करू नये याचं शिकवण देण्यासाठी भगवंताने आचार्य कर्तव्यही प्रतिपादन केलं की अर्जुना, एकाग्र चित्ताने तू हे ज्ञान श्रवण केलं आहेस की नाही। जर तुला बोध प्राप्त झाला असेल तर आमच्या जीवनातलं कर्तव्य सांगतेला प्राप्त झालं। यदा कदाचित अजूनही तुला काही संशय किंवा मोह असेल तर पुनश्च एकदा मी हे सगळं ज्ञान सांगण्याकरता तयार आहे असं आचार्याचं कर्तव्य सूचित केल्यानंतर ज्या साधकाला गुरूंची पूर्ण कृपा प्राप्त झाली त्याच्या जीवनामध्ये मोह राहतच नाही। 11व्या अध्यायामध्ये गोवी फार गोड आलेली आहे। भगवान परमात्म्याच्या समोर भक्तराज अर्जुन असं म्हणता, आने मी तव दातारा ये कृपेचे आरिगोणी गाभारा। घेत आहे जे चारा ब्रह्मरसाचा तेने जे माझा मोह जाये। येत विस्मो काही काय आहे मी तुमच्या कृपेच्या प्रसादाच्या घरामध्ये प्रवेश करून ब्रह्मरसाचा आस्वादन घेत आहे। एवढ्या कृपेमुळे माझा मोह जाईल यामध्ये आश्चर्य करण्याचं काहीच कारण नाही। माझ्या जीवनातला पूर्ण मोह नष्ट झाला। मला आत्मस्वरूपाची स्मृती प्राप्त झाली। हा सगळा तुमचा कृपेचा प्रसाद आहे। आता ज्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा संदेह नाही असा मी स्थिर रूपाने स्थित झालेला आहोत, पण तरीसुद्धा करिष्ये वचनम तव, तुमच्या आज्ञेच्या बाहेर मी एक पाऊलही टाकणार नाही। हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर भगवान परमात्म्याला एवढा आनंद झाला। ज्याप्रमाणे उणीव सांडिलेला चंद्र पाहिला की क्षीरसागराला आपली मर्यादा विसरावीच लागते आणि त्याला आनंदाने भरती येते, तसा असणारा हा अर्जुन पूर्णपणे मोहमुक्त झाला। याचा आनंदही देवाला झाला आणि यामुळे या अर्जुनाच्या बोला देव नाचे सुखे भुलला। म्हणे विश्वफळा झाला फळ हा मज। मला आनंद देणारा हा भक्तराज अर्जुन आहे। संजयाने पुन्हा धृतराष्ट्राला याच कथेचं अनुसंधान व्हावं याकरता सांगितलं। बघा म्हणे व्यासांची काय कृपा आहे। या संवादाच्या निमित्ताने आज तुमचं आणि माझं आपल्या दोघांचे रक्षण झालं। तुम्हाला व्यवहारात डोळे नाही पण ज्ञानदृष्टीचा व्यवहार तुमच्याकरता व्यासांनी आणून दिला। मी तर सामान्य अश्वपरीक्षण करणारा अश्वपरीक्षक आहे, पण त्या मलासुद्धा या ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी गोचर होतात आणि बिकट प्रसंग एवढा मोठा आहे की कोणत्याही पक्षाचा पराजय जरी झाला तरी त्यामध्ये आपलाच पराजय आहे। अशा संकटग्रस्त प्रसंगामध्ये सुद्धा उघडा ब्रह्मानंद आपण भोगवत आहोत। ही सगळी आपल्या व्यासांची कृपा आहे। हे ऐकल्याबरोबर काहीतरी प्रतिसाद यावा की नाही, काहीच प्रतिसाद आला नाही, पण तरीसुद्धा संजय यांनी मात्र सांगण्याचं कर्तव्य कर्म प्रामाणिकपणाने पार पाडलं आणि मग स्वतःच्या भाग्याचं वर्णन केलं की आज मी भगवान वासुदेवाचा महात्मा असणार अर्जुनाचा अत्यंत रोमांचकारक जो कुणालाही आजतागा श्रवण करायला भेटला नाही असा संवाद मी ऐकलेला आहे। यामध्ये माझं सामर्थ्य कोणत्याच प्रकारचं नाही बरं। व्यास प्रसादात श्रुतवान, व्यासांच्या प्रसादाने हा संवाद मला ऐकायला भेटला की जो साक्षात योगेश्वर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या समोर प्रगट केलेला आहे। भगवान कधी स्वमुखतः बोलतात तर कधी अन्यांच्या मुखाने बोलत असतात। म्हणजे देवाला जर बोलायचं असेल तर देव स्वमुखतःही उपदेश करतो
किंवा कधीकधी वेदवाणीच्या माध्यमातून उपदेश करतो, कारण वेदसुद्धा भगवंताची वाणीच आहे की नाही. पण इथे शब्द कसा आला, साक्षात कथयतः, साक्षात परमात्मा सांगत असताना व्यासांच्या कृपेने मी सगळं काही श्रवण केलं. वास्तविक ज्या परमात्म्याच्या मुखारविंदातून मला हा श्रवणाचा योग प्राप्त झाला तो परमात्मा काही सामान्य नाही बरं. या संबंधाने 2-3 ओळ्यामध्ये विचार आला की जगातले सगळ्या प्रकारचे योग मार्ग ज्या परमात्म्याच्या ठिकाणाला प्राप्त होतात. याचा अर्थ असा झाला की कोणतीही साधना आपण जर केली तर त्या साधनेचं साध्य परमात्माचं आहे. मग निष्काम कर्म करा, उपासनाचा योग करा, ज्ञानाची साधना करा किंवा अष्टांग योगाचं अवलंबन करा, हे सगळेच्या सगळे योग एका परमात्मा स्वरूपापर्यंत जातात. आघवेया जाणनियाच्या वाटा, जया गावा येते गा सुवटा, वेदांची चोटा जे वेद पवित्र म्हणी जे. वेदाच्या चव्हाट्यावर ज्याला पवित्र असा शब्द आलेला आहे, जेवढ्या काही आध्यात्मिक विश्वातल्या जेवढ्या काही साधना पद्धती आहे त्या सगळ्या एका परमात्म्यालाच विषय करतात. आणि अशा परमात्म्याचं वाक्य व्यासांच्या कृपेने मला अत्यंत सुलभ झालं. वास्तविक हे ऐकायला फार कठीण आहे. आपण काल परवा विचार केला, एक तर परमात्मा बोलतच नाही आणि जर बोलला तर अतिशय प्रेमाने बोलत नाही. पण ते भाग्य अर्जुनाच्या जीवनामध्ये उदयाला आलं. तेवेळी संजयो राया ते म्हणे, अर्जुन अधिशिला दैव गुणे, जे अतिप्रीती श्री नारायणी बोलिजत असे. परमात्मा अत्यंत प्रेमाने बोलतो आहे. अशा परमात्म्याचं अत्यंत प्रेमाने बोलणं हे वाक्य फार मोठं पुण्य असल्याशिवाय श्रवण करायला मिळत नाही. आणि ज्या अर्थी मला मिळालं याचा अर्थ ती व्यासांची माझ्यावर कृपा आहे. या संवादामध्ये भेद नाही बरं. आपण जगातले इतर संवाद पाहिले तर त्या संवादामध्ये कोणत्या तरी प्रकारचा भेद आहे. वक्ता श्रेष्ठ आहे, सामान्य ऐकणारा श्रोता अधिकाराने कमी आहे. जगातले सगळे संवाद असेच आहे. पण गीतेच्या संवादामध्ये एक अलौकिकत्व असं आहे, इथं संवाद करणाराही परमात्मा तोच आहे आणि संवाद ऐकणारा परमात्माही तोच आहे. म्हणजे एकच परमात्मा वक्ता आणि श्रोता रूपाने प्रगट झाला आणि आपलाच आनंद आपणच भोगत आहे. ओवी तशी आहे ना, अहो अर्जुनाचे निमिषे आपण पेची दुजे ऐसे नटोनी, आपण या उद्देशे बोलिले जे देव, ते थकी माझे श्रोत्र पाटाचे झाले जी पात्र, काय वाणू स्वतंत्र सामर्थ्य श्री गुरुचे. अहो ऐका, अर्जुनाच्या निमित्ताने म्हणजे अर्जुनाचं निमित्त आहे आणि परमात्मा स्वतःच दुजे रूपाने म्हणजेच कोण, अर्जुन रूपाने नटलेला आहे. भगवंताने 10व्या अध्यायामध्ये असं म्हटलं आहे ना, वृष्णीनाम वासुदेवस्मी पांडवानाम धनंजयः. या वृष्णी वंशामध्ये मी वसुदेवाचा मुलगा वासुदेव आहे आणि पांडवांच्या वंशामध्ये अर्जुना तूच मी आहे. सोमवंशी तुम्हा पांडवा, अर्जुन तो मी जाणावा, म्हणून एकमेकाची प्रेम भावा विगड न पडे. वास्तविक तुझं कार्य काही सामान्य नाही आहे. संन्यासी तुवा होनी जनी, चोरुणी नेली माझी भगिनी, तरी विकल्प नुपजे मनी, मी तो दोन्ही स्वरूप एक. स्वरूपाने तू आणि मी एकच आहे असं भगवंताने 10व्या अध्यायामध्ये प्रतिपादन केलं. पांडवांच्या वंशामध्ये अर्जुन हा साक्षात माझा अंश आहे, स्वरूप आहे किंवा विशेष प्रकारची विभूती आहे. आणि इथे ज्ञानोबा ते सांगतात की आपण स्वतः अर्जुनाच्या रूपाने परमात्मा नटला आणि कोणाच्या उद्देशाने बोलला हो, आपण या उद्देशे बोलिले जे देव. स्वतःच्या उद्देशाने परमात्मा बोलला आहे. बऱ्याचदा काय होतं, आपल्या ठिकाणी आनंद असतो पण तो आपलाच आनंद भोगण्याकरता उपाधी कोणीतरी असावी लागते की नाही. आरसा जर स्वच्छ असेल, आरसा नावाची उपाधी स्वच्छ असेल तर आपल्याच मुखाचं सौंदर्य आपल्याला उपभोगता येतं. तसं अर्जुन हा उपाधी रूपाने समोर आहे आणि देवाला आपल्याच असणाऱ्या ब्रह्मानंदाचा आनंद भोगायचा असल्यामुळे तो संवादाच्या निमित्ताने भोगायचा आहे. म्हणून अर्जुनाचं निमित्त केलं आणि एकच परमात्मा आपलाच आनंद अर्जुनाला समोर करून भोगतो आहे. हे जे आपण चिंतन करतो की नाही, आपण सगळ्या महापुरुषांचा जर विचार केला ना तर आपण बाह्य परिस्थिती जर पाहिली तर प्रतिकूल असते, पण आंतरिक समाधानाची जर गोष्ट पाहिली तर आपण तुलना करू शकत नाही. गुरुवरे श्री मारुती बाबांचं आपण जीवन बघा.
पण आतमध्ये एवढा मोठा आनंद आहे, पाठातला जो आनंद बाबा भोगतात की नाही, त्या वृत्तीला जो आतला आनंद मिळतो की नाही, ज्या आनंदाला देश काल वस्तू परिच्छेदाची मर्यादा नाही, तो आनंद भोगल्यामुळे बाहेरच्या असणाऱ्या जगताची प्रतिकूलता किंवा कोणत्याही प्रकारच्या आजाराचा असणारा प्रभाव त्यांच्या जीवनावर होत का नाही? कारण ती वृत्ती त्या आनंदाला दररोज स्पर्श करते आहे. किंवा डॉक्टर बाबांचं आपण उदाहरण पहा, किंवा राऊत बाबांचं उदाहरण, सगळ्या गुरुजनांचं आपण पहा की त्यांची वृत्ती पाठ सांगता सांगता परमात्म स्वरूपाला दररोज स्पर्श करते. आणि ज्या वृत्तीला परमानंदाचा आनंद मिळाला ती वृत्ती देहावर येतच नाही. तै शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती, जे सोहम भाव प्रतिती प्रगट होय. दररोज त्याला बाबांचा एक शब्द बघा, आपण पाठामध्ये दररोज भोग्याला स्पर्श केला पाहिजे असा तो शब्द आहे. परमात्म स्वरूपाशी थोडी जरी वृत्ती आपली स्पर्शाला प्राप्त झाली, बाह्य विषयांचा परित्याग आहे, अहंकाराचा विसर आहे, अज्ञानाचा स्वरूपाला कधी स्पर्श नाही, असं सत्य सच्चिदानंद स्वरूप आपलं आहे. आणि त्या स्वरूपाची आपण ज्या प्रसंगामध्ये सेवनाची योग्यता आपल्याला प्राप्त होते तेव्हा त्याला बाहेरचं काही आठवत नाही. सांगे कुमुददळाचे ताटे, जो जेवेला चंद्र किरणे चोखटे, तो चकोर काय वाळवंटी चुंबित असे. जसा आनंद हे महात्मे भोगतात तसाच आनंद देवालाही भोगायचा होता. मग कोणीतरी चांगला श्रोता पाहिजे की नाही? वक्त्याला आनंद द्यायचा असेल तर वक्ता किती मोठा असू द्या, त्याचा मोठेपणा श्रोत्यावर अवलंबून असतो. बरं, वक्ता तो वक्ताची नोहे, श्रोते नवीन. श्रोते नवीन असा पाठ नाही बरं श्रोते नवीन, श्रोत्यांच्या वाचून वक्ता हा वक्ता होऊ शकत नाही. संवादाचा स्वा ओढळे तरी हृदयाकाशा सारस्वत ओळे, आणि श्रोता दुषित तरी वितुळे मांडला रसू. एखाद्या वक्त्याने चांगल्या रसाची मांडणी केली आहे आणि श्रोता मोबाईलच पाहतो आहे, उठूनच जातो आहे, गप्पाच मारतो आहे किंवा लक्षच देत नाही, तर ब्रह्मरसाची मांडणी होऊ शकत नाही. म्हणून ऐकण्याच्या बाबतीमध्ये सगळ्यात जास्त उदाहरणं काय चांगले असेल तर भागवताचं, सगळ्यात चांगलं उदाहरण काय असेल तर भगवद्गीतेचं. काय ऐकण्याच्या बाबतीतली तत्परता या भागवतामध्ये 7 दिवसाचा मृत्यू आपल्या समोर आहे, एका क्षणात सगळ्या राज्याचा परित्याग, पण ऐकण्याची तत्परता आहे बघा. आणि कुरुक्षेत्रावर युद्धाचा प्रसंग आहे, पण ऐकण्यातली काय तत्परता आहे. एक शब्द भगवंताच्या मुखारविंदातून बाजूला जाऊ देत नाही. ऐशिया समयी कर्कशे भोगीच तसानंद राज्य कैसे, आजी भाग्योदय हा नशे अनिके ठाई. म्हणून परमार्थाला कोणताच प्रतिबंध नसतो. परमार्थाला वयाचं प्रतिबंध नाही. ध्रुव बाळाचं भक्त प्रल्हादाचं उदाहरण आहे. परमार्थाला एखाद्या स्थानाचं प्रतिबंध नाही. परीक्षिती राजाचं आणि रणांगणाचं कुरुक्षेत्राचं उदाहरण आहे. ज्या परिस्थितीमध्ये पाहायचं त्या परिस्थितीमध्ये आपल्याला परमार्थ करता येतो. आणि आपण काय म्हणतो, नंतर आपण दम्मानी परमार्थ करू. कसं शक्य आहे हो? योग्य परमार्थाचं धन सर्वोत्तम आहे. आणि मग सर्वोत्तम परमार्थातलं धन कमवायचं असेल तर त्याला जीवनातला सर्वोत्तम काळ दिला पाहिजे. कारण आपल्याला हस्तगत काय करायचं आहे, फार मौल्यवान हस्तगत करायचं की नाही. नाहीतर परमार्थाचं मौल्यवान धन आहे आणि त्याला आपण जीवनातला व्यग्र काळ दिला तर चालत नाही ते. म्हणून तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात असं म्हटलं आहे की नाही. म्हणून तेथ माझे की श्रोत्र पाटाचे झाले जे पात्र, अशा भगवंताचं हे एकाच अद्वैताच्या अधिष्ठानावर असणारा संवाद. आणि तो संवाद ऐकण्याकरता माझे कान नुसते पात्र झाले नाही. बरं, शब्द कसा आला, पाटाचे पात्र झाले जी. पाटाचे म्हणजेच अधिकाराचे, फक्त ऐकण्याकरता नाही आहे, योग्य अधिकाराने संपन्न असणारे माझे श्रवणेंद्रिय या ठिकाणी योग्य झाले. हे माझं सामर्थ्य नाही, काय वाणू स्वतंत्र सामर्थ्य श्री गुरुचे. व्यासांचा असणारा हा माझ्यावर झालेला उपकार आहे. संजयाने 2 जणांना गुरु मानलं आहे. बरं, एक व्यासाला गुरु मानलं आहे आणि एक भक्तरा अर्जुनालाही गुरु मानला आहे. बरं, व्यासांच्याच बरोबरीचे भक्तराज अर्जुन आहे. एवढा तुम्हा आम्हा थोर येणे केला उपकार, म्हणून व्यास सहोदर हा गुरुत्वे होय. म्हणजेच देवाला अर्जुनाने विचारलं म्हणून देवाने आपल्या मनाची गाठ मोकळी केली. जर याने विचारलं नसतं तर देवाने सांगितलंच नसतं. म्हणून आम्हाला हा व्यासांचाच बंधू या रूपाने गुरु आहे. संजयाचं वय कदाचित
आपल्याला माहिती नाही कमी जास्त असेल, पण अर्जुनाला त्या प्रसंगामध्ये गुरुच मानला आहे. आणि दत्तात्रयाने तर 24 गुरु केले ना भागवतामध्ये. सगळे बघा, अगदी लहान मुलापासून दत्तात्रयांचं जीवन मोठं आहे, पण पाळण्यात खेळणाऱ्या मुलालासुद्धा गुरु मानला आहे. स्वतःच्याच आनंदात मुक्त आहे बघा ते, त्याला चिंता नाही, काहीच नाही, त्यालाही गुरु मानला आहे. तसं इथं माझ्या श्रीगुरूंचं हे सामर्थ्य आहे, किंवा हे व्यास सोदर असणाऱ्या अर्जुनाचं सामर्थ्य आहे की ते मला ऐकण्याकरता भाग्य प्राप्त झालं. आता या संवादाचं पुन्हा पुन्हा स्मरण होऊन वारंवार जो आनंद प्रगट होतो तो विचार पुढच्या श्लोकामध्ये सांगितला आहे. राजन संस्मृत्य संस्मृत्य संवादम इमम अद्भुतम केशवार्जुनयोः पुण्यम हृष्यामि च मुहुर्मुहुः. वारंवार असा शब्द आलेला आहे बघा. राजन धृतराष्ट्राकरता हा शब्द आहे. इमम अद्भुतम पुण्यम संवादम संस्मृत्य संस्मृत्य, हा असणारा अत्यंत अद्भुत असणारा की जो पूर्वी कधी घडलेलाच नाही. आणि पुन्हा संवाद कसा आहे, इमम संवादम पुण्यम, पुण्यकारक हा संवाद आहे. पुण्यकारक म्हणजे याचं श्रवण जरी झालं तरी मनुष्याला अगणित पुण्य प्राप्त होतं. आपण पाठीमागे गीतेचं महात्म्य पाहिलं बघा. ज्ञानोबा असं म्हणता, जे इये गीतेचे अक्षरे जे तुलिका कर्णद्वारे रिगती ते तुले होती पुरे अश्वमेधकी. या संवादाचं श्रवण जरी केलं म्हणजे भगवद्गीता ऐकली तरी गीतेच्या प्रत्येक अक्षरामध्ये एक पूर्ण अश्वमेध घडतो बरं, पूर्ण. फक्त श्रद्धावान सुयश्च शृणुयादपि यो नरः सोपि मुक्त शुभान लोकान प्राप्नुयात पुण्यकर्मणाम, असा मात्र प्रकार आहे. श्रद्धावान पाहिजे आणि त्याच्या जीवनामध्ये दोष पाहण्याची दृष्टी नसावी. अशा पुरुषाने श्रवण केलं तर गीतेच्या एका एका अक्षरामध्ये पूर्ण एका अश्वमेधाचं पुण्य मिळतं. म्हणून पुण्यम, पुण्यकारक हा संवाद आहे. कोणाचा? केशवार्जुनयोः, केशवाचा आणि भक्तराज अर्जुनाचा हा संवाद वारंवार मला स्मरण जरी झाला तरीसुद्धा हृष्यामि, मी आनंदाला प्राप्त होतो आहे. याला मनन म्हणतात बरं. पाठीमागे श्रुतवान शब्द आला आणि इथे आता पुन्हा काय आला, संस्मृत्य संस्मृत्य. म्हणजे श्रवण एक आहे आणि श्रवणाचं स्मरण दुसरं आहे. श्रवण केलं की ऐकतात सगळे, पण आपण काय श्रवण केलं याचं स्मरण सगळ्यांना होत नाही. हो, हा अभंग ऐकला बरं, मग काय सांगितलं ते काय आठवत नाही व, म्हणजे स्मरण नाही आहे. श्रुतवान इथपर्यंत थांबायचं नाही आहे. संस्मृत्य संस्मृत्य, वारंवार त्याचं स्मरण करायचं, त्यामध्ये आनंद प्राप्त होतो. यालाच आपण श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधनम असे प्रकार मानतो की नाही. जे जे केले पुराण श्रवण ते ते व्यर्थ होय मनने विन, या लागी श्रवण मनन आत्यादरी करावे. नाथ महाराजांची भागवतातली ओवी आहे. जे जे आपण श्रवण करतो ते मनना वाचून व्यर्थ होतं. शेतकरी जेव्हा धान्य पेरतो की नाही, नुसतं पेरून चालत नाही, पेरल्यानंतर राशनी करावी लागते, त्यानंतर देखभालही करावी लागते, तर अंततोगत्वा त्याला काहीतरी फळ मिळतं. नाहीतर तसंच प्रकार इथं पण आहे. श्रवण केलं की त्याचं पुन्हा मनामध्ये चिंतन झालं पाहिजे आणि वृत्तीला जेवढं हे स्मरण होत राहील तेवढी वृत्ती त्या आकाराची तन्मयतेला प्राप्त होईल. म्हणून हृष्यामि, मी आनंदाला प्राप्त होतो आहे. यावर ज्ञानोबा सांगतात, राया हे बोलता विस्मित होय तेनेची मोडावला ठाये, रत्निकी रत्नकिळाये झाकोळीत जैसी. राया, राया म्हणजे राजा, धृतराष्ट्राकरता संबोधन आहे. हे राजा, हे बोलता, कोणतं बोलणं? मागच्या असणाऱ्या 2 श्लोकातलं बोलणं, की या संवादाचं मला श्रवण करायला भाग्य मिळालं, ती माझ्या व्यासांची कृपा आहे. आणि हे बोलत असताना त्याला आश्चर्य वाटलं. का बरं? आपण तर सामान्य अधिकारी आहे, राजाचे आपण सेवक आहोत, अश्वपरीक्षण करणारे आपण अश्वपरीक्षक आहोत, आणि त्या माझ्यासारख्या एका व्यक्तीला भगवंताचं असणारं वाक्य श्रवण करण्याकरता माझे कान अधिकाराचे पात्र झाले, याचं त्याला आश्चर्य वाटतं आहे. वास्तविक ही घटना घडू शकत नाही, पण श्रीगुरूंचं हे सामर्थ्य असल्यामुळे ती माझ्यावर कृपा झाली याचं त्याला आश्चर्य वाटतं आहे. हे बोलता विस्मित होय तेनेची, आणि त्याच आश्चर्याने मोडावला ठाई. मोडावला हा वाक्प्रचार आहे बरं. जसं आपण म्हणतो
एखादं झाड आता मोडून आलं म्हणजे काय, त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये बहर लागला, तसा या आश्चर्याने हा संजय इतका बहरला गेला आहे की त्याची तुलना करता येणार नाही. तेनेची त्याच विस्मयाने मोडावला ठाई. बहरून गेला आहे, भरास आला आहे आणि तसाच तो थांबला आहे. पण या आश्चर्यामुळे संजयाला मात्र आपण संजय आहे याची आठवण राहत नाही. या आश्चर्यामुळे तो झाकला गेला. कसा झाकला गेला? उदाहरण देतात, रत्नी की रत्न केळाये झाकोळीत जैसी. रत्न असतं की नाही, रत्नामध्ये प्रकाश असतो बरं, आणि रत्न फार कठीण असतं. ते परीक्षण करत असताना तुकोबाराय म्हणतात, हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घणी, तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. जर हलका हिरा असेल किंवा नकली असेल, घनाचा घाव जर घातला ऐरणीवर आणि त्या दोघाच्या तावडी सापडला की त्याचा चुरा होतो. पण जर मौल्यवान हिरा असेल आणि जर तो ऐरणीवर ठेवला, वरी घनी मारिता जो वाचे, घनाचा घाव जरी घातला तर तो वाचतो बघा. त्या तुकोबारायांचा आणखीन एक अभंग फार गोड आहे नम्रतेच्या बाबतीमध्ये. हिरा नम्र असतो म्हणूनच फुटत नाही. ऐरणीत जाऊन बसतो, घनात शिरतो किंवा दोघाच्याही तावडीतून वाचतो, तो नम्र आहे. किंवा वेगामध्ये पाण्याच्या प्रवाहामध्ये लव्हाळ नावाची वनस्पती वाचते का? नम्र होते म्हणून. नम्रतेमध्ये मनुष्य वाचत असतो. पण सगळा हा झाला हिऱ्याचा प्रकार. असे काही मौल्यवान रत्न असतात की त्याच्या अंगावर स्वतःचा प्रकाश असतो, स्वतः स्वयंप्रकाश असतात. जुन्या काळामध्ये राजे लोक जे गुप्त काही सल्ला मसलत करायचे की नाही, तर ते या प्रकाशाच्या म्हणजे रत्नाच्या प्रकाशाच्या द्वारेच करायचे. आणि रत्नाचा प्रकाश, कांती जर फार चांगली असेल तर सामान्य पुरुषाला प्रकाश दिसतो, रत्न दिसत नाही बघा. ते पंचदशीकारांनी ध्यानदीप नावाच्या प्रकरणामध्ये संवादी भ्रम आणि विसंवादी भ्रम असे दोन भ्रमाचे प्रकार मांडले. प्रकाश येऊ लागला खिडकीतून, दोघालाही असं वाटलं हा रत्नाचा प्रकाश आहे. एक होता रत्नाचा प्रकाश आणि एक होता दिव्याचा प्रकाश. पण दोघाला भ्रम काय झाला, हा रत्नाचाच प्रकाश आहे. मग एक गेला विसंवादी भ्रमाचा, प्रकाशामुळे त्याला रत्नबुद्धी झाली तर दिवाच मिळाला. आणि एकाला मात्र रत्न कळालं नव्हतं, पण रत्न प्रकाशावर रत्नबुद्धी झाल्यामुळे त्याला रत्नच मिळालं. भाव असा की रत्नाचा प्रकाश ज्याप्रमाणे रत्नाला झाकून टाकतो, रत्न किळा म्हणतात त्याला, किळ म्हणजे प्रकाश, रत्नकांती ज्याप्रमाणे रत्नावरच असते पण रत्नाचं ज्ञान होऊन देत नाही, त्याला झाकून टाकते, तसं हे आश्चर्य, त्या आश्चर्यामुळे संजय बहरून गेला, त्यामुळे संजय झाकूनच गेला असा त्याचा अर्थ. हिमवंतीची सरोवरे चंद्रोदयी होती काश्मीरे, मग सूर्यागमी माघारे द्रवत्वये, तैसा शरीराची या स्मृती, तो संवाद संजय चित्ती, धरी आणि पुढती तेचे होय. या दोन ओव्याचा आता एकत्र विचार आहे. हिमवंतीची सरोवरे चंद्रोदयी होती काश्मीरी. काश्मीरी शब्दाचा अर्थ होतो स्फटिक. आपण जर हिमालय पर्वतावरची सरोवरं पाहिली तर अगोदरच हिमालय पर्वत स्वच्छ आहे. का बरं? कारण तो सगळा बर्फाचाच तयार झाला आहे. सूर्यप्रकाश पडला. आजही आपण जर ऋषिकेशला हरिद्वारला गेलो ना, तर हरिद्वारला जास्त प्रमाणात नाही, पण ऋषिकेशला जर आपण गेलो तर सकाळी पाणी कमी असतं बघा, गंगा मातेचं प्रवाहातलं, आणि जसं जसं उन्हाची तीव्रता वाढेल तसं तसं ते पाणी वाढत जातं सायंकाळपर्यंत. सायंकाळी पुन्हा पाणी कमी होतं, सकाळपर्यंत कमीच असतं. का? कारण सूर्यप्रकाश वरती पडला हिमालय पर्वतावर तर बर्फाचं पाणी होतं आणि पाणी फार स्वच्छ आहे, अगदी तळही आपल्याला दिसतो तिथला. मग आता हिमालय पर्वतावरचं सरोवर अगोदर स्वच्छ, त्यातलंही ते बर्फाचं पाणी, आणि त्यावर पुन्हा चंद्राचा प्रकाश पडला शीतल. मग कसं होईल ते? हिमवंतीची सरोवरे चंद्रोदयी होती काश्मीरी. चंद्राचा उदय झाला की बर्फाचं स्वच्छ पाणी थंडच आहे, पुन्हा चंद्राचा शीतल प्रकाश मिळाला की स्फटिकाप्रमाणे ते होऊन जातात. स्फटिक म्हणजे अगदी स्वच्छ असतं बघा, एकदम काचेप्रमाणेच ते एक प्रकारचं रत्न आहे. आणि आता चंद्रोदयी होती काश्मीरी, स्फटिकाप्रमाणे ते सरोवर झालं केव्हा? चंद्राच्या उदयामध्ये. मग रात्र सरून गेली आणि सूर्यागमी, सूर्याचा आगम झाला तर माघारी द्रवत्वये, पुन्हा एकदा त्याला द्रवभाव प्राप्त होतो. याचा अर्थ काय?
चंद्राचा उदय आला की ते सरोवर घट्ट होतं स्फटिकाप्रमाणे, आणि सूर्याचं आगमन झालं की पुन्हा द्रव रूपाला प्राप्त होतं. हे झालं उदाहरण. तसं संजयाला भगवान परमात्मा आणि भक्तराज अर्जुन यांचा संवाद आठवला की देहाची स्मृती जाते, आणि त्या आनंदाचा भर कमी कमी होऊ लागला की मी संजयाची स्मृती प्राप्त होते. संजयाची स्मृती प्राप्त झाली की पुन्हा संवाद आठवतो. म्हणजे काय होतं, हे वारंवार चालू आहे. म्हणजे देहस्मृतीवर आला की संवादाचा आठव आहे, देहस्मृतीचा विसर आहे. पुन्हा संवादाचा आनंद कमी कमी होऊ लागला की पुन्हा देहाचं स्मरण आहे. तसंच उदाहरण बघा. तैसा शरीराची या स्मृती तो संवाद संजय चित्ती धरी आणि पुढती तेची होय. इथं थोडंसं थांबायचं बरं. धरी इथपर्यंत अर्थ लागतो. शरीराचं स्मरण झालं की मी संजय आहे, मला व्यासांची कृपा प्राप्त आहे, मी धृतराष्ट्राला सांगण्याकरता प्रवृत्त झालो आणि मला संवाद ऐकायचा आहे. मग शरीराचं स्मरण झालं की तो संवाद संजय चित्ती धरी, तो संवाद संजयाने चित्तात धरावा. आणि एकदा चित्तात धरला, संवादाची आठवण झाली की पुन्हा काय होतं, शरीराची स्मृतीच विसरून जाते. म्हणून आणि पुढती तेची होय, म्हणजे तेची म्हणजे संवादाप्रमाणेच तो होऊन जातो. संवादामध्ये स्मरण राहत नाही. संवादाचा प्रभाव कमी झाला की स्मरण होतं, स्मरणात पुन्हा संवाद आठवतो. संवाद जास्त झाला की पुन्हा स्मरण जातं. असं हे वारंवार चालू आहे. कसं, चंद्रोदय झाला की स्फटिक, सूर्य झाला की पुन्हा द्रवत्व. हे जसं घडावं तसं हे चक्र वारंवार चालू आहे. इथपर्यंत आपल्या भाग्याचं वर्णन केलं आणि संजयाला आतापर्यंत संवाद आठवला. पण या संवादामध्ये पुन्हा संजयाला 11व्या अध्यायातली एक गोष्ट आठवली पुन्हा एकदा बरं, आणि त्याचं आश्चर्य पुढे प्रकट करतात. तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः विस्मयो मे महान राजन रुष्यामि च पुनः पुनः. तच्च त्याचप्रमाणे हरेः अत्यद्भुतं रूपं संस्मृत्य संस्मृत्य श्रीहरी परमात्म्याचं जे अतिशय, आतापर्यंत अद्भुत शब्द आला आहे बरं, अद्भुतम. आता त्या अद्भुतम शब्दाला आणखीन एक विशेषण आलं, अत्यद्भुतम, जे अतिशय अद्भुत आहे. आतापर्यंत 2-3 शब्द आले संवादाकरता, अद्भुतम, रोमहर्षणम, अद्भुतम, पुण्यम. पण भगवंताचं जे 11व्या अध्यायामध्ये रूप आलं की नाही, त्याच्याकरता हरे हे रूपम अत्यद्भुतम. का बरं? कारण हे भक्तराज अर्जुनाच्या व्यतिरिक्त अन्य कुणालाच पाहायला भेटलं नाही. पाहायला भेटलं नाही यात आश्चर्य नाही. या बाबाने हे कुणाला दाखवलंच नाही. 2-3 प्रसंग आले होते पण आवरून घेतले. माती खाण्याचा प्रसंग आला तर यशोदामयाला दाखवलं, पण देवाच्या लक्षात आलं यशोदामयाला भीती वाटते आहे. पुन्हा वैष्णवी माया टाकून मैयाला मोहित केलं. ज्ञानोबरा म्हणतात ना, मागा एक वेळ खादली होती, नाही मागा बाळपणे येणे श्रीपती, एक वेळ खादली होती माती, तै कोपोनिया हाती यशोदा धरिला, मग भेने भेने जैसे मोखी झाडा द्यावयाचे निमिषे, 14 भुवने सावकाशे दाविली ती. तिथं फक्त 14 भुवनं दाखवली बरं. इथं अनंत ब्रह्म कटाह आपणची झाला. अनंत ब्रह्मांड परमात्म्याने अर्जुनाला दाखवली. दिव्यम ददामि ते चक्षु पश्यमे योगमेश्वरम. काय प्रेम असेल बरं. आज तागात कुणालाच दाखवलं नाही, कुणालाच नाही. या बाबतीमध्ये परमात्मा कंजूस होते बरं, अजिबात नाही दाखवलं. पण अर्जुनाच्या बाबतीमध्ये फक्त एक शब्द वापरला, जर माझी योग्यता असेल तर मला दाखवा. देवाने मला दाखवा एवढंच ऐकलं, माझी योग्यता हा शब्दच नाही ऐकला. अर्जुनाने असं म्हटलं की माझी योग्यता असेल तर मला दाखवा, देवाने फक्त मला दाखवा एवढंच ऐकलं. आणि योग्यता प्रगट केल्यानंतर भगवान असं म्हणतात, मी याला दाखवलं पण हा हे पाहतो की नाही असं काहीच म्हणत नाही. मग अर्जुनाला विचारलं, अर्जुना मी तुला दाखवलं आणि तुला काही दिसत नाही? त्याने काय आहे, मोठ्या माणसाची चूक काढू नये ना. मी तुम्हाला अगोदर म्हणतो मला योग्यता द्या, आणि तुम्ही लगे आंधळ्या पुढं आरसा धारण केला म्हणे पहा लाव गंध. तो चंदन कसा लावेल आता? आंधळ्या पुढं आरसा व्यर्थ आहे, बहिऱ्या पुढं गायन व्यर्थ आहे. तसं मला दिव्य दृष्टी न देता दाखवणं व्यर्थ आहे. पण काय करावं, परी हे तुमचे उणे न बोलावे, तुमचा उणेपणा बोलता येत नाही. भगवान म्हणे क्षमा कर गड्या. काय झालं, प्रेम भरामध्ये विसरून गेलो.
जास्त प्रेम असेल तर अभंग विसरतो बरं, असंच झालं हे. तसं पण आता तुला दिव्यम ददामि चे चक्षु, हे रूप जसं भगवंताने अर्जुनाला दाखवलं तसं म्हणतात ते मुनी कृपाजी मज दृश्य झाले. व्यासांच्या कृपेने ते मलाही पाहायला भेटलं. आणि संताची आणि देवाची कृपा असेल तर सगळं होतं बघा. इथं भगवंताने अर्जुनाला दाखवलं आणि तिकडं मुनी कृपाजी मज दृश्य झाले. व्यासांच्या कृपेने ते मला पाहायलाही भेटलं. म्हणजे काय, व्यासांच्या कृपेनं गीताही ऐकायला भेटली आणि व्यासांच्या कृपेने विश्वरूपसुद्धा पाहायला भेटलं. म्हणून तर अत्यद्भुतम मे महान विस्मया, मला फार मोठं आश्चर्य होते. राजन काय सांगावं, पुन्हा पुन्हाच्या ऋषा आम्ही ते आठवल्याबरोबर मला पुन्हा पुन्हा आनंद होतो आहे, मी हर्षाला प्राप्त होतो आहे. हे सगळं सांगितलं. हे सगळं झाल्यानंतर बघा संजय अकस्मात आता सांगण्याकरता जेव्हा बसले होते की नाही तेव्हा एक आसनार होते. ज्ञानोबराने संजयाला या ठिकाणी जाग केले बघा. मग उठोनी म्हणे नृपा, श्रीहरीची या विश्वरूपा, देखील या ओगा कापासोलाहाशी. संजय या प्रसंगामध्ये आपल्या आसनावर उठले. हे ज्ञानोबराशिवाय बाकी कोणी सांगू शकत नाही. तुम्ही या श्लोकावर असणाऱ्या इतर टीका जर बघितल्या, मग इतर टीकांचं कमीपणा नाही सांगायचं बरं, पण त्या प्रसंगाला हस्तिनापुरातून ते धृतराष्ट्राच्या समोर संजय उठले आणि एकदमच मग उठवणी म्हणे नृपा, अगदी आपले बाहूवर करून राजाला म्हणतात, हे राजा श्रीहरीच्या विश्वरूपा देखील या. श्रीहरीचं जे आपण 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप पाहिलं ते पाहिल्यानंतर सुद्धा तू ओगा कापासोलाहाशी, तो इतका निवांत कसं काय राहू शकतो. त्याला असं म्हणायचं आहे, जेवढा आनंद मला होतोय तेवढा तुम्हालाही झाला पाहिजे ना, आणि तुम्ही शांत कसं काय राहू शकता. कारण जे कोणाला पाहायला भेटलं नाही ते आपल्याला पाहायला भेटलं. धृतराष्ट्र असं म्हणेल, अरे मला कुठं पाहायला भेटलं, आपण ऐकायला तर भेटलं की नाही, मी तर तुम्हाला सांगितलं की नाही ते सगळं रूप, तुम्ही मनाने कल्पना करायला काय हरकत आहे. एवढा अत्यद्भुत रूप आपण पाहिलं, ते पाहूनसुद्धा काहीच प्रतिक्रिया झाली नाही तुमच्यावर. हे विश्वरूप पाहिलं होतं बरं का एकदा, जेव्हा भगवान परमात्मा त्या हस्तिनापुरामध्ये शिष्टाई करण्याकरता आले. द्रौपदीला फारच राग आला. द्रौपदी असं म्हणते भगवंताला, तू माझा भाऊ आहे का दुसरं कोण आहेस म्हणे. अरे एवढी माझी विटंबना केली आणि पुन्हा तू त्यांच्या सभेमध्ये शिष्टाई करण्याकरता चालला, हे तो बरोबर नाही. भगवान म्हणले, आता ऐक, एवढं तर मलाही कळतं की नाही, आता माझ्या बहिणीला जेवढं कळतं तेवढं मलाही कळतं की नाही, आणि तू माझी लाडकी बहीण आहे तिथलं सांगतोय मी. तुला जर एवढं कळतं तर मलाही कळत नाही का, मलाही कळतं. पण ऐक, जेव्हा एखादा व्यक्ती शिष्टाई करतो तेव्हा युद्धामध्ये घडणारं पाप त्या पक्षाला लागत नसतं. पांडवाला युद्धातलं पाप लागू नये म्हणून मी शिष्टाई करण्याकरता चाललो आहे. मलाही माहिती आहे की शिष्टाई असफळच ठरणार आहे. राजनीती शिकावी भगवान परमात्म्याकडून. माहिती आहे की चर्चा विफलच ठरणार आहे, पण चर्चा करायला हरकत काय आहे. आगामी काळातले लोक म्हणतील, नाही परमात्म्याने युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला होता बरं, पण दुर्योधनानेच ऐकलं नाही. इतकी हुशार राजनीती असते. माहिती आहे आपल्याला की विरोधी पक्ष ऐकणार नाही, शत्रू राष्ट्र ऐकणार नाही, पण तरीसुद्धा चर्चेत सहभागी झालं पाहिजे. कारण जगाच्या समोर मग आपण दोषी ठरत नाही. सध्याला सगळीकडे हेच चालू आहे, फक्त ते आपल्याला कळत नाही. राजनीतीतले डावपेच. भगवान शिष्टाई करण्याकरता गेले, धृतराष्ट्राला नमस्कार सांगितला. तुम्ही इतके तन्मयतेने ऐकतात, मला वाटतं भागवत कथाच करावी आता. ऐका, भगवान परमात्मा दरबारात हजर झाले आणि दूत आहे बरं, दूताचे नियम सगळे पाळले. दूत कसा असावा हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर भावार्थ रामायण बघा. अंगदाला दूत म्हणून पाठवलं की नाही, दूताच्या ठिकाणी काय काय लक्षण असावे, तो स्वतःचं रक्षण करण्यात तरबेज असावं बघा. नाहीतर शिल्लक बोलून गेला आणि पुन्हा मागच आला नाही तर असं नाही. ते हनुमंतराय माघारी आले आणि अंगदही माघारी आले. दूत असा असावा. भगवान परमात्मा गेले, नमस्कार केला, सांगितलं पांडवांच्या बाजूने मी तुला नमस्कार करतो. पांडवांनी अर्ध राज्य मागितलं, पण जर धृतराष्ट्र द्यायला तयार नसेल तर पांडव संतुष्ट आहे. 5 पांडवांना फक्त 5 गावं द्या. आणि देवाने ते गावं पण सांगितले बरं. कारण नुसतं म्हणलं असतं गावं द्या, तर ज्या गावात रस्ते नाही, ज्या गावाला सरोवर नाही, ज्या गावात वीज नाही, असेच गावं दिले असते त्यांनी.
पण भगवंताने 5 गावं सांगितले मुद्दाम की हे गावं द्या. ते ऐकलं दुर्योधनाने. ते म्हणले पराक्रमी आहे, आज 5 गावं घेतील आणि उद्या पुन्हा आपल्यावर आक्रमण करून सगळंच घेतील की नाही, आणि सगळे जनता यांच्याच ताब्यात आहे. तर दुर्योधन असं म्हणतो आहे, सुचग्रमपिना दास्यामी विना युद्धेन केशव. हे केशव, युद्धा वाचून मी सुईच्या अग्रभागावर मावेल एवढी सुद्धा जमीन देणार नाही. आणि मग भगवंताने धृतराष्ट्राला सांगितलं दुर्योधनाला आवरा म्हणे. हा दुर्योधन द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य यांचा ऐकत नाही, याला मर्यादा माहिती नाही, आणि हाच तुमच्या कुलाला नाश करणारा, कुलनाशक ठरणारा हा कुलदीपक नाही. असं म्हणल्याबरोबर शकुनी म्हणला, भांजे अरे हा दूत आहे का लावालावी करणारा व्यक्ती आहे, दूताची मर्यादा भंग करतोय, पकडा याला. आणि ते पकडायचं म्हणलं की सगळेच तयार झाले की नाही. भगवान लगेच उभे राहिले आणि म्हणे मला पकडता काय हरकत नाही. आपलं विश्वरूप प्रगट केलं आणि ते सगळ्या आकाशामध्ये ध्वनी झाला, प्रकाश झाला. त्याचं थोडंसं प्रत्यंतर त्या धृतराष्ट्राला तिथं आलं होतं त्या सभेमध्ये, पण त्याला फक्त असं प्रकाशानं आवाजच ऐकू आला, बाकीचं काही दिसलं नाही. तेव्हा नाही दिसलं, पण 11व्या अध्यायामध्ये संजयने सांगितलं की नाही, म्हणून श्रीहरीचे या विश्वरूपा देखील या ओगाप का असोला हसी. हे विश्वरूप पाहिल्यानंतर तू शांत कसं काय बसू शकतो, गप्प का बसू शकतो. याचा अर्थ काय, संजयाला म्हणायचं आहे जसा मला आनंद होतोय तसा तुलाही झाला पाहिजे. म्हणून देखील या ओगा कापा असोला हसी. ते विश्वरूप कसं आहे, न देखणेनी जे दिसे, नाही पणेची जे असे, विसरे आठवे ते कैसे चुकवू आता. न देखणेनी जे दिसे, जे मला दिसतं आहे पण कसं आहे, न देखणेनी याचा अर्थ न पाहताही ते मला दिसतं आहे. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर नाही आहे पण माझ्या अंतरंगात मला ते दिसतं आहे. नाही पणेची जे असे, जे दृश्य रूपाने नाही, हे खरं आहे, कारण सामान्य पुरुषाला ते दिसू शकत नाही. त्याचं अस्तित्व आहे पण इंद्रियाला गोचर होत नाही, ते व्यक्त रूपाला येत नाही. पण असे नाही म्हणण्याची मात्र सोय नाही, कारण ते मी पाहिलं आहे. आणि त्याला मी विसरण्याचा जरी प्रयत्न केला तर आठवे, विसरे आठवे ते कैसे चुकवू आता. बऱ्याचदा असं घडतं बरं, एखादी घटना आपल्या जीवनामध्ये चुकीची घडली असेल आणि ती जर आपण विसरण्याचा प्रयत्न केला की ती जास्त आठवते. बघ, विसरण्याचा प्रयत्न केला ना तर पुन्हा पुन्हा ते आठवून घट्ट होऊन जाते. ते असं झालं, देवर्षी नारदजी एकदा या गोकुळामध्ये आले आणि आल्यानंतर भगवान परमात्मा यमुना मैयाच्या काठावर खेळत होते. तिथं असताना एक गोपिका ध्यान करत होती. नारदाने विचारलं, ज्याच्याकरता ध्यान करायचं तो परमात्मा समोर खेळतो आहे आणि ही गोपिका त्याच्याकडे पाठ करून ध्यान कोणाचं करते आहे. म्हणून त्या गोपिकाला विचारलं, म्हणे का गं तू काय करते आहे. म्हणे मी ध्यान करते. कोणाचं. म्हणे भगवान श्रीकृष्णाचं. भगवान श्रीकृष्ण तर पाठीमागे आहे म्हणून त्याचंच ध्यान करते आहे. अरे प्रत्यक्ष त्याला बघावं तर ध्यान काय करते आहे. म्हणे मी त्याला आठवण्याचा प्रयत्न नाही करत, मी त्याला विसरण्याचा प्रयत्न करते आहे. आणि विसरण्याच्या निमित्ताने तो मला आठवतो. म्हणजे त्याला विसरण्याचं काय कारण, तो आठवला की घरातले कोणतेच कामं धड होत नाही. मग आता भरणी काढावी तर मग माझ्या मुलीचं नाव हरणी होतं, मग भरणी काढावी खाली ठेवावी की नाही. आणि पुन्हा काम झालं की भरणीच्या जागेला ठेवावी, तसं नाही केलं. भरणी घेतली काखेवर आणि हरणी ठेवली शिंक्यावर. हे देवामुळं झालं की नाही. विसरे आठवे, विसराच्या निमित्ताने तो आठवतो आहे. कैसे चुकवू आता, त्याला कसं काय बरं चुकवावं, चुकविता येत नाही. देखोनी चमत्कार की जे तो नाही पैसार, मजही सकट महापुर नेत आहे. ऐसा श्रीकृष्ण अर्जुन संवाद संगमी स्नान, करून देतसे तिळदान अहंतेचे. देखोनी चमत्कार की जे, ते विश्वरूप पाहावं आणि चमत्कार प्रगट करावा. संजयजी असं म्हणतात, तो नाही पैसार एवढा सुद्धा अवकाश नाही. ते विश्वरूप पाहावं आणि आपण आता आपल्याला चमत्कार झाला आहे असं काहीतरी बोलावं, एवढा सुद्धा अवकाश नाही. किंबहुना नारायणे विश्व व्यापले. 11व्या अध्यायामध्ये असे ओवे आहे की पार्थाचे न पाहणे आणि पाहणे तयाही सकट नारायणे व्यापून घेतले. अर्जुनाने असा विचार केला, पाहिलं तर भयंकर वाटतंय, पाहायचंच नाही, डोळे लावून घेतले.
हा अहो पाहता किर दिसे न पाहताही प्रतिभासे. पुढे अहो पाहता किर दिसे पण न पाहताही प्रतिभासे. अर्धी ओवी फार गोड आहे बघा. किंबहुना पार्थाचे दिसणे आणि न दिसणे अशी पण एक ओवी आहे. तयाही सकट नारायणे व्यापून घेतले. पाहिलं तरी परमात्मा दिसतो आहे आणि म्हणे आता पाहायचं नाही मग डोळे झाका बरं. डोळे झाकले तर आतही तेच दिसतं आहे. म्हणजे आत हरी बाहेर हरी किंवा आत विश्वरूप हरी आणि बाहेरही विश्वरूप हरी. मग अवकाश कुठं आहे? चमत्कार करावा एवढाही अवकाश नाही. तो जवीन एखादी याकडे परमाणुही तुलाही कोडे. अवकाश पाहतसे परी न सापडे ऐसे व्यापली तुवा. तुझ्या वाचून परमाणु एवढी सुद्धा जागा नाही आहे की जी मी पाहतो आहे. म्हणून तर चमत्कार प्रगट करावा बोलावं असाही अवकाश नाही. फार काय सांगावं मचही सकट महापूर नेत आहे. हा विश्वरूप दर्शनाचा जो महापूर आला त्या महापुरामध्ये मजही सकट माझ्यासहित संपूर्ण विश्व नेत आहे जात आहे. आणि अशा प्रकारे मी गेलो याचा अर्थ माझं ममत्व गेलं. ममत्व गेलं अहंकार गेला आणि कुठं गेला? श्रीकृष्णार्जुन संवादाच्या संगमामध्ये गेला. पुढे रूपक केलं आहे बघा. आईसा श्रीकृष्णार्जुन संवाद संगमी स्नान करून देत असे तिळदान अहंतेचे. जेव्हा हे तिलोदक अर्पण केलं जातं की नाही. आता श्राद्ध कर्म येतं आहे बघा. या श्राद्धामध्ये तीळ अर्पण करायचं असतं. तिलोदक म्हणतात त्याला. जलामध्ये तीळ टाकायची आणि पितरांच्या नावाने समर्पण करायचं असा एक विधी असतो. त्याला म्हणतात तिळदान करणं. दान करायचं म्हणजे अहंकार देऊन टाकायचा. रूपक आहे. जेव्हा आपण गयेमध्ये वगैरे स्नान करतो की नाही तेव्हा पितरांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता श्राद्ध कर्म करावं लागतं. त्याला पिंडदान असतं बघा. म्हणजे पिंडाचं दान करायचं. त्यात पुन्हा एक तिळदान असतं. तिलोदक तिळाचं पण दान करायचं असतं. हा विधी आहे. तसं इथे एक संगम आहे. त्या संगमावर स्नान करायचं आणि तिळदान करायचं आहे. पण कोणतं? रूपक बघा. ऐसा श्रीकृष्णार्जुन संवाद हा संगम आहे आणि या संगमामध्ये स्नान करूनी म्हणजे या संवादाचा पूर्णपणे चिंतन करून संजयजी असं म्हणतात अहंतेचे तिळदान देतसे. मी माझ्या अहंकाराचं तिळदान देत आहे. म्हणजे प्रयाग संगमावर स्नान झालं किंवा कोणत्याही विशिष्ट नदीच्या संगमावर स्नान झालं की पितरांच्या आपण जेव्हा स्नान करतो की नाही तर विधी असा आहे नाभी इतक्या पाण्यामध्ये स्थिर राहावं आणि तिथलंच गंगेचं उदक घ्यावं आणि अर्पण करावं. आपण अर्घ्य समर्पण करतो की नाही पण ते पाणी घ्यायचं आणि हात बाजूला सोडायचा असा प्रकार नसतो बरं. जल घेतलं की आपल्या करंगळीचा जो भाग आहे की नाही तिथपासून असं सोडावा लागतो. मग तुम्ही ज्यांच्या नावाने ते सोडता त्यांना ते प्राप्त होतं. जर पितरांच्या नावाने सोडलं की जल पितरांना प्राप्त होतं. हे सूक्ष्म अध्यात्मशास्त्र आहे. तसं या ठिकाणी या संवाद संगमामध्ये मी स्नान करतो आहे आणि मी माझ्या अहंकाराचं तिल दान करत आहे. म्हणजेच काय? माझा अहंकार सोडून देत आहे. ज्याचा अहंकार सुटला त्याचा परमार्थ पूर्ण झाला. प्रारंभ अहंकारापासून असतो, शेवट अहंकारातच असतो. आपण झोपेतून जागे होतो की नाही. पहिलं कोण जागं होतं? मी. आणि एकदा मी जागा झाला की मग माझा मोबाईल. मग हे सगळं माझं सुरू होतं बघा. नंतर पहिला होतो मी. शेवटी कोण झोपतं? अगोदर ममत्वाचे पदार्थ आपण विसरतो, माझे पदार्थ विसरतो, सरते शेवटी मीला विसरतो. म्हणजे प्रारंभ मीपासून आणि शेवट मी. दिवसभराचा आपला हिशोब आहे. तसं अहंकार पहिल्यांदा जागा होतो आणि शेवटी अहंकारच द्यावा लागतो. अहंकार दिला की परमार्थ संपला. करून देत तसे दिली तिळांजोळी कुळ नामरूपाशी शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. कुळ नामरूपाशी तिळांजुळी म्हणतात बघा. तिळांजुळी म्हणजे अंजुलीमध्ये तिळ घ्यायचं ते देऊन टाकायचं. शरीर ज्याचं होतं त्या पंचमहाभूताला देऊन टाकलं. अहंकाराचाही पाद सामानादी करण्याच्याद्वारे त्याग केला. संवाद संगमामध्ये हे सगळं झालं आहे. पण या संवाद संगमामध्ये स्नान करावं लागतं बरं. हे स्नान 11व्या अध्यायामध्ये आपण आलं आहे बघा. तिरे संस्कृताची गहने तोडोनी मराठी शब्द सोपाने रचली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे. पुढं ओवी फार गोळे बघा. म्हणोनी भल ते न येत सद्भावे नहावे
प्रयाग माधव विश्वरूप पहावे, ये तुलेनी संसाराशी द्यावे तिळोदक. आलं की नाही? इथे अहंकाराचं तिळोदक आहे आणि तिथं संसाराला तिळोदक द्यावं. संगमावर स्नान झालं की तिलदान करायचं असतं. बाकीचे पदार्थ उपचाराचे आहे. खरं संवाद संगमामध्ये स्नान झालं अहंकाराचा त्याग, संसाराचा त्याग. जिंकावा संसार तरी येणे नावे शूर, हे मी करतो आहे. ऐसा श्रीकृष्ण अर्जुन संवाद संगमी स्नान करुणी देतसे तिळदान अहंतेचे. इथपर्यंत झालं. आता पुन्हा तेथ असंवरे आनंदे अलौकिकही काही स्पुंदे. श्रीकृष्ण म्हणे सद्गदे वेळोवेळा, या अवस्थांची काही कौरवाते परी नाही. म्हणून राये ते काही कल्पावे जव, तव जाला सुखलाभ आपण पा करुणी स्वयंभ. बोझाविला अवष्टंब संजयतेने. तेथ असंवरे, संवरे म्हणजे सावरला जाणारा आणि असंवरे म्हणजे न आवरला जाणारा. जो आतमध्ये जर आनंद पूर्ण झाला ना, तो आवरला जात नाही बघा. अंतरीचे धावे स्वभाव बाहेरी, धरिताही परी आवरेन. आणि जर तो आवरला नाही तर तो प्रगट होतो. कंठी प्रेम दाटे, नयनी निरलोटे, हृदयी प्रगटे राम रूप. तसा संजयाला आनंद झाला आणि तो आनंद आवरला जाईना. ते तर असंवरे आनंदे, त्या आनंदामध्ये अलौकिकही काही स्पुंदे. अलौकिक अशा प्रकारचा त्याला हुंदका येऊ लागला. स्पुंदे म्हणजे ऊस असा टाकू लागला, हुंदका येऊ लागला, बोलता येईना. लौकिकातल्या गोष्टी व्यवहारात असतात आणि अलौकिक गोष्टी परमार्थामध्ये. अलौकिकही काही स्पंदे आणि त्याचा परिणाम श्रीकृष्ण म्हणे सद्गदे वेळोवेळा. तो वारंवार श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण असं सद्गदित कंठाने वारंवार होऊ लागला. नेमकी संजयाची काय अवस्था आहे, हा मी याला सांगायला ठेवलं की मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. आणि हा मात्र श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीहरीच्या विश्वरूपा असं काय परतो आहे. ज्ञानोबाला सूक्ष्म ठाव घेता ही जी अवस्था आहे की नाही संजयाची, या अवस्थेची कल्पना धृतराष्ट्राला काय कळणार आहे. या अवस्थांची काही कौरवाते परी नाही. परी दीर्घ आहे बरं. परी म्हणजे प्रकार. या अवस्थेची जी काही प्रकार असतात की नाही, या अवस्थेंचा काही प्रकार कौरवाते. कौरव म्हणजे कोण? धृतराष्ट्र, हा राजा आहे ना. म्हणून त्याला या अवस्थेचा प्रकार काहीच माहिती नाही. एक विशिष्ट अंतकरणच घडावं लागतं तेव्हा या अवस्था प्राप्त होतात बरं. ह्या बळच न येत या अवस्था, या आतून दाटाव्या लागतात. जेव्हा ते आकाशामध्ये मेघ दाटतात ना, तेव्हा आपोआप पाऊस पडतो. तसं हे भाव सात्विक भाव, पुन्हा ते अष्ट आहे. अष्ट सात्विक भाव आत दाटले तर ते बाहेर प्रकट होतात बरं. त्याचा अभिनय नाही करता येत. त्या अभिनय करता आला की ते कृत्रिमरित्याने लगेच ओळखू येतं. काही काही लोक विनोदही करतात, दुसऱ्या क्षणामध्ये हसतात, रडतातही. असं कधी घडत नाही बरं. ते कसं करतात त्यांचं त्यांना माहिती. एकाचा भर असेल तर दुसरा आठवेल कसं, होत नसतं हे. पण या अवस्थांची काही कौरवाते परी नाही. या धृतराष्ट्राला या अवस्थेचा प्रकारच माहिती नाही. पण त्याने विचार केला, जरी आपल्याला अनुभव नाही तर कल्पना करायला हरकत काय, अनुमान प्रमाण करू. म्हणून राये ते काही कल्पावे जव, जव म्हणजे जेव्हा. म्हणून राजाने संजयाच्या या अवस्थेंची काही कल्पना करावी. जेव्हा कल्पना करावी, जेव्हा अनुमान करावं. मग अनुमान केलं की कळेल की नाही. संजयाने मात्र सावध केलं बरं स्वतःला. या राजाने आपल्या अवस्थेंची काही कल्पना जेव्हा करावी, तव तेव्हा जाला सुख लाभ आपण पा करुणी स्वयंभ. आपल्याला झालेला सुखाचा जो लाभ आहे ना, तो आपल्याच ठिकाणी स्वयंभ करून स्थिर केला, म्हणजे आवरून घेतला. वास्तविक हे काही आवरल्या जात नाही, पण धृतराष्ट्राने आपल्या अवस्थेचं काही अनुमान करावं आणि मग अनुमान काढून अंदाज लावावा. त्यापेक्षा आपणच आवरलेलं बरं. जाला सुख लाभ आपण पा करुणी स्वयंभ. बुझाविला अवष्टंब संजये तेने, तेने संजये म्हणजे त्या संजयाने अवष्टंब, अवष्टंब म्हणजेच काय, हा असणारा सात्विक अहंकार आणि बुझाविला, जिरविला, शांत केला. याचा अर्थ काय, अष्ट सात्विक भाव आवरून घेतले की ते राजाला सुद्धा लक्षात येऊ नये.
पण राजाच्या एक लक्षात आलं की हा श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण म्हणतो आहे आणि मी याला विचारलं होतं युद्धात काय घडतं ते सांग, ते राहिलं बाजूला. आणि म्हणून धृतराष्ट्र संजयाला आठवण करून देतात की अरे तुला ते युद्धाचं माहिती की नाही, युद्धाचा प्रसंग सांगतो, दुसरंच काहीतरी सांगतो आहे. हा प्रसंग येणार आहे, तो आपण विचार उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञान